दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. दिव्यांगजन ID कार्ड आले आहे. दिव्यांग बांधवांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. आता रेल्वेकडून दिव्यांग बांधवांना त्यांना प्रवासामध्ये कन्सेशन दिले जाणार आहे. हे कन्सेशन कशा पद्धतीचं राहणार आहे तर दिव्यांग बांधवांना 75% कन्सेशन आता रेल्वेमध्ये दिले जाईल. त्याचबरोबर दिव्यांग बांधवांसोबत असणाऱ्या सहकार्याला सुद्धा 75% कन्सेशन दिलं जाईल. उदाहरणार्थ जर 100 रुपये तिकीट असेल तर फक्त दिव्यांग बांधव याला 25 रुपये द्यावे लागतील. दिव्यांग बांधवांसाठी ही अत्यंत महत्त्वाची योजना शासनाने सुरू केलेली आहे. तर याचा लाभ घेण्याकरता तुम्हाला दिव्यांगजन कार्ड ऑनलाईन ॲप्लिकेशन त्यासाठी करावं लागेल. याकरता तुम्हाला तुमच्याकडे आधार लिंक असलेला मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे. तुम्ही या पोर्टलवरचा न्यू युजरला क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं डॅशबोर्ड समोर येईल. आता तुम्हाला तुमची सर्व माहिती या ठिकाणी फिल करणं गरजेचं आहे. त्याकरिता तुम्ही तुमचं या ठिकाणी स्टेट निवडायचं आहे आणि तुमचं जवळचं जे रेल्वे स्टेशन असेल ते रेल्वे स्टेशन तुम्ही या ठिकाणी चॉईस करून घ्यायचं आहे. यानंतर या ठिकाणी एक चेकबॉक्स दिलेला आहे. त्या चेकबॉक्सला क्लिक करा आणि आयडेंटिफाय व्हेरिफिकेशन विथ आधारला क्लिक करून या ठिकाणी तुम्ही तुमचा जसं आधार कार्डवरती नाव आहे तसंच्या तसंच नाव तुम्हाला या ठिकाणी फिल करायचं आहे. तुम्ही अशा प्रकारे सुद्धा करू शकता किंवा तुम्ही स्वतःचं नाव मॅन्युअली टाईप करून सुद्धा अशा ऑनलाईन अर्ज भरू शकता. तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाका. तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती OTP येईल. तो OTP तुम्हाला या बॉक्समध्ये शेअर करावा लागेल. तुमचा सुरू असलेला ईमेल ID तुम्हाला या बॉक्समध्ये भरावं लागेल. तुमचं जेंडर या ठिकाणी क्लिक करावं लागेल आणि तुमची डिसॅबिलिटी कशा पद्धतीची आहे ते तुम्हाला तुमच्या कार्डनुसार इथं सिलेक्ट करावं लागेल. कॅप्चा फिल केल्यानंतर तुम्हाला साइनअपवर क्लिक करावं लागेल आणि युजर रजिस्ट्रेशन सक्सेसफुली असा मेसेज तुम्हाला येईल आणि त्यानंतर तुम्हाला असं डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर तुम्ही जे आत्ता रजिस्ट्रेशन करताना मोबाईल नंबर दिलेला आहे तो या ठिकाणी टाईप करावा लागेल. गेट OTPवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP येईल. OTP टाकल्यानंतर तुम्ही कॅप्चा फिल करा आणि लॉग इन करा. अशा पद्धतीनं तुमच्या मोबाईलवरती डॅशबोर्ड येईल. तुम्हाला या ठिकाणी एक कन्सेशन फॉर्म दिलेला आहे आणि अप्लाय फॉर कन्सेशन कार्ड. कन्सेशन फॉर्मला क्लिक करा आणि तुम्हाला समोर ज्या पद्धतीनं स्क्रीनवरती फॉर्म दिसतो आहे हा फॉर्म तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. या फॉर्मवरची संपूर्ण माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे. याच्यामधले असलेले सर्व डिटेल्स तुम्हाला व्यवस्थित कुठलंही चूक न होता भरून घ्यायचे आहेत आणि हे भरून तुमचं जवळचं गव्हर्मेंट हॉस्पिटल असेल, मेडिकल ऑफिसर असतील त्यांच्याकडून तुम्हाला ही सर्व माहिती भरून घ्यायची आहे आणि त्यांचे सिग्नेचर्स करून हा फॉर्म तुम्हाला या वेबसाईटवरती अपलोड करावं लागतं. ह्याच्यानंतर तुम्ही अप्लायला लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर पूर्ण अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन होईल. यामध्ये तुम्हाला डेट ऑफ बर्थ, तुमची जे डेट ऑफ बर्थ आहे ते क्लिक करावं लागेल. तुमच्या वडिलांचं नाव या ठिकाणी लिहावं लागेल. डिसॅबिलिटी टाईप जे असेल ते डिसॅबिलिटी टाईपसुद्धा तुम्हाला क्लिक करावं लागेल. तुमच्या डेट ऑफ बर्थमध्ये जी माहिती दिलेली आहे ती व्यवस्थित तुम्ही भरायची आहे. डिसॅबिलिटी टाईप तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचं परमनंट आहे की टेम्पररी आहे. तुम्हाला परमनंट असेल तर ते तुम्हाला त्या पद्धतीनं भरावं लागेल. तुमची ॲड्रेस तुम्हाला पूर्ण फिल केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरता येतो. नंतर तुम्हाला काही डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करावे लागतात. याच्यामध्ये आत्ताच जो तुम्हाला कन्सेशन फॉर्म आपण दाखवला होता ते सर्व सिग्नेचर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावं लागेल. एक पासपोर्ट साईज फोटो, डिसॅबिलिटी सर्टिफिकेट, डेट ऑफ प्रूफ, तुमचं आधार कार्ड तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. प्रूफ ऑफ ID, प्रूफ ऑफ ॲड्रेस या ठिकाणीसुद्धा तुम्ही तुमचे आधार सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. हे सर्व अपलोड केल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी भरून घ्यायची आहे. त्यामध्ये तुमचे सर्व डेट ऑफ बर्थचं ॲड्रेस प्रूफ, त्याचबरोबर तुमचं डेट ऑफ फोटोचा ॲड्रेस प्रूफ, डेट ऑफ ॲड्रेसचा ॲड्रेस प्रूफ, ही सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी भरून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ज्या ॲथॉरिटीने हे सर्टिफिकेट दिलेलं आहे कन्सेशन सर्टिफिकेट
ते सुद्धा या ठिकाणी भरायचं आहे की तुम्हाला रेल्वे कन्सेशनचं सर्टिफिकेट कोणी इश्यू केलेलं आहे त्यांचं नाव, त्यानंतर रेल्वे कन्सेशन सर्टिफिकेट इश्यूइंग ॲथॉरिटी त्यांचं नाव, नंतर तुम्हाला रेल्वे कन्सेशन सर्टिफिकेट ज्यांनी दिलेलं आहे त्यांचं डॉक्टरचं नाव, या ठिकाणी सर्व जी डिटेल या ऑप्शनमध्ये दिलेल्या आहेत हे तुम्हाला सर्वच्या सर्व या ठिकाणी भरून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला सेव्ह ड्राफ्ट याच्यावर क्लिक करावं लागेल, कारण तुम्हाला पूर्ण चेक करून घ्यावं लागेल तुमची डेट ऑफ बर्थ बरोबर आहे का, तुमचं स्टेट बरोबर आहे का, तुमचं या ठिकाणी सर्व माहिती चेक करून घ्या. आणि त्यानंतर तुम्ही सर्व माहिती पूर्ण चेक झाल्यानंतरच सेव्ह ड्राफ्टवर क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्हाला वर असं सेव्ह ड्राफ्ट सक्सेसफुलीचा मेसेज आणि डॅशबोर्ड तुमच्यासमोर ओपन होईल. आणि ही ओपन झाल्यानंतर तुम्ही ॲक्शन याच्यावर क्लिक करा आणि ॲक्शनच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर सर्व माहिती डॅशबोर्डमुळे समोर येईल आणि तुम्ही पुन्हा तुमची सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी चेक करून घ्या. तुम्ही भरलेली माहिती चेक करून घ्या, ती सर्वच्या सर्व व्यवस्थित आहे का, आणि सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्या. कारण पुन्हा जर तुमच्या अर्जामध्ये त्रुटी आली, चुकलं, तर तुमचे हा ऑनलाईन ॲप्लिकेशन स्क्रुनिटीमध्ये रिजेक्ट होईल आणि सेव्ह सबमिटवर तुम्ही ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमचा अर्ज हा सेव्ह सक्सेसफुली म्हणून मेसेज येईल आणि तुम्ही पाहत असाल की यामध्ये तुमचं अर्जाचं स्टेटस हे सध्या पेंडिंगमध्ये दाखवत आहे. तुम्ही 8-10 दिवसानंतर पुन्हा लॉग इन जेव्हा चेक कराल, स्क्रुनिटी झाल्यानंतर तुमचं सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या या अर्जाचं स्टेटस चेक करता येईल, ते अप्रूव्ह झालेलं आहे का. अप्रूव्ह जर झालेलं असेल तर तुम्हाला दिव्यांगजनचं सर्टिफिकेट आणि ID कार्ड हा रेल्वेच्या माध्यमातून मिळणार आहे. ही अत्यंत आनंदाची बातमी आहे रेल्वे बांधवांना. रेल्वेमध्ये कन्सेशन देऊन खऱ्या अर्थानं त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद देण्याचं काम भारतीय रेल्वेनं केलेलं आहे. अशा प्रकारे दिव्यांग बांधव या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तुमच्या जवळपासही कोणी दिव्यांग बांधव असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच प्रकारे नवीन योजनांची माहिती आम्ही या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. धन्यवाद.